आज अहिल्यानगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यामध्ये 2024च्या दिवाळीला एक अत्यंत अमानुष अशी काही जिहादी वृत्तीच्या लोकांकडनं ससाने परिवारावरती अत्याचार अशी घडणारी घटना त्या ठिकाणी घडली। त्याच्यामध्ये दुर्दैवीरित्या एक आमच्या हिंदू बांधवाचा त्या ठिकाणी दुर्दैव असा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे आणि त्याच्याकरता गुन्हा दाखल झाला पाहिजे। गुन्हा दाखल झाल्यानंतर योग्यरित्या गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच प्रकारे कुठल्याही आरोपीला याच्यामध्ये सुटता कामा नये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या त्या आंदोलकांच्या होत्या, त्याच्यापूर्वी त्याच्या नातेवाईकांच्या होत्या आणि त्या अनुषंगाने फिर्याद देखील दाखल झाली आहे। आणि याच्याकरता आज या कुटुंबाच्या भेटीकरता आणि उपोषणकर्ते जे आहेत घोडकेजी यांचं उपोषण सोडवण्याकरता राज्याचे मंत्री नामदार नितीजी राणे साहेब, मी असेल किंवा श्रीगोंद्याचे विधानसभा सदस्य आमदार सन्मान्य पाचपुरे साहेब असतील, सर्वांनी यांना भेट दिली आणि राणे साहेबांच्या हस्ते यांचं उपोषण देखील सोडवण्यात आलेलं आहे। पण इथून पुढच्या काळामध्ये अशा कुठल्याही घटना या जिहादी वृत्तीच्या लोकांकडनं सातत्याने ज्यावेळेस घडत असतील तर त्यावेळेला हिंदू हा एकत्रित होऊन त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं नाही तर त्याला सडेतोड उत्तर देण्याकरता देखील उभा राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याला उत्तर देखील देणार। याच्यामध्ये हे सगळं उपोषण केल्यानंतर देखील सोडल्यानंतर देखील याचा पाठपुरावा आमच्या या ठिकाणचे सगळे स्थानिक लोक करणार आहेत आणि त्या कुठल्याही आरोपीला याच्यामधून सुटता कामा नये याची खबरदारी देखील आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी घेणार आहोत। अहिल्यानगर नावासंदर्भामध्ये नाही, नावाबाबतीमध्ये कारण की आपण जर पाहिलं तर कालच आम्ही काही मंडळींनी जाऊन जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं। निवेदनामध्ये भूमिका मांडण्यात आलेली आहे की ह्याच्या बाबतीमध्ये अहिल्यानगर जे नाव दिलं आहे हे महायुती सरकारने दिलेलं आहे आणि महायुती सरकारने दिलेला कुठलाही निर्णय तुम्हाला सांगतो बदलणार नाही। ती जसं आपण पाहिलं की रामायणामध्ये आपण पाहिलं की जसं दगडावरती जय श्रीराम नाव लिहिलं की दगड तरंगायचा आणि तिथपर्यंत वानर सेना ती लंकेपर्यंत पोहोचली, तसं या महायुती सरकारने आता दगडावरती नाव अहिल्यानगर लिहिलेलं आहे। त्यामुळे याच्यामध्ये कुठेही बदल हा या जगाच्या पाठीवरती होणार नाही याची शाश्वती आम्हाला तुम्हाला देतो आणि सरकारवरती आमचा पूर्ण विश्वास आहे। त्यामुळं काही लोकांनी आता ते जिहादी विचाराचे लोक आहेत हे सातत्याने काहीतरी पसरवत असतात, त्याच्या मागं काही राजकीय शक्ती देखील आहेत की ज्या राज्याच्या पातळीवर काम करतात आणि ते लोक या बैठका घेऊन खाजगी स्तरावरती बैठका घेऊन तुम्ही असं करा आणि त्याच्यामध्ये त्या जिहादी विचाराच्या लोकांबरोबर काही हिंदू लोकसुद्धा ते जिहादी विचारामध्ये सामील झालेले आहेत। म्हणून त्यांच्या घराच्या बाहेर देखील आम्ही काही दिवसामध्ये आंदोलन करणार, ठिय्या आंदोलन करणार। तिथं त्यांना आम्ही प्रार्थना करणार की यांना हिंदू देवदेवतांचा साक्षात्कार हो आणि ते जिहादी वृत्तीतून ते बाहेर पडो असं आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर ते 2 लोक त्याच्याबरोबर आहेत तर त्या लोकांच्या घराबाहेर आम्ही आंदोलन देखील करणार आहोत।